देशमुखांचे कार्यकर्ते माधव जाधव यांनाही मारहाण झाली होती। दरम्यान दादागिरी आणि मारहाण केल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल झाला होता। या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी राजासाहेब देशमुखांसह अनेकांनी केली होती। अखेर 3 महिन्यांनंतर कैलास फड, त्याचा मुलगा आणि इतर 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला। याआधी हवेत गोळीबार केल्याप्रकरणी कैलास फडला अटकही झाली होती। काय सांगाल या गोष्टी? आता 82 दिवस होऊन गेले आणि आपल्या सहकार्याचे माधव जाधव यांना मारहाण करण्यात आली होती, आज त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले, काय सांगाल? परळीचे आम्ही जे सांगत होतो की परळीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था ही जिवंतच नाही। ही कायदा आणि सुव्यवस्था ही माननीय धनंजय मुंडे साहेब आणि वाल्मिकांनाच चालवायची। त्याचा प्रत्यय असा आहे की ज्या मतदान केंद्रावर एवढी नाजूक घटना घडली की मी मतदान केंद्रानंतर गेल्यानंतर पोलिसाला गचांड उचंड झाली, पोलिसालाही धाराधारी झाली आणि एका चांगल्या माझ्या कार्यकर्त्याला ॲडव्होकेट माधव जाधवला बाहेर त्यांनी रेषेच्या बाहेर मारहाण केली, तरीसुद्धा साधा पोलिसांनी एवढं सुद्धा औदार्य दाखवलं नाही की लगेच गुन्हा नोंद करावा असेल। इतकं विलंब का कशामुळे लागले? 82 दिवस कशामुळे लागले? त्यांना कायद्याचं महत्त्वच वाटत नव्हतं, त्यांना ही गोष्ट होईल असं वाटतच नव्हतं। आता ही थोडं संतोष देशमुखच्या प्रकरणापासून या ठिकाणी प्रत्येक विषयाला गांभीर्य आलं, सरकारने प्रत्येक भागात इंटरेस्ट घेतला, प्रत्येक समाजातल्या घटकांनी ही गोष्ट लावून धरली आणि ही जी अराजकता आहे, ही जी परळीचं बिहार झालेलं आहे, ही थांबवण्यासाठी आता थोडे सरकारचे पावलं दिसतात। सरकारी त्याच्यात थोडं जरा प्रामुख्यानं आता पहिल्यांदा सरकार सुद्धा त्याच्यामध्ये थोडं गंभीर दखल घेतलेली दिसते, त्याच्यामुळे ह्याला 82 दिवस लागले या गुन्ह्याला नोंद व्हायला। कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोगसकर, मी संभाजी मुंडे, अंबाजोगाई, बीड। संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणाला जवळपास 3 महिने होतात आहे, एक आरोपी अद्यापही फरार आहे, काय म्हणा, कुठे चुकते पोलिसांचं, पकडू शकत नाही पोलीस? त्याच्या आता ट्रक्स, घर सगळं काही अटॅच केलेलं आहे, सापडेल तो, कुठे जाईल तो? कृष्णा आंधळे नावाचा जो बारका मुलगा आहे तोही सापडेल, कोणी वाचणार नाही।